2024 विधानसभा या निवडणुका पार पडल्या. यामध्ये काही उमेदवारांनी गुलाल घेतला तर काही उमेदवारांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यातलंच एक नाव म्हणजे राम सातपुते. राम सातपुतेंची ओळख म्हणजे ऊसतोड कामगाराचा मुलगा ते आमदार अशा आहे. तर याच राम सातपुतेंची पार्श्वभूमी जाणून घेणारा आजचा हा व्हिडिओ राहणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. राम सातपुते यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोयटाण हे आहे. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने राम सातपुते यांच्या आईवडिलांनी माळशिरस तालुक्यातील शंकर सहकारी साखर कारखान्यात तब्बल 8 वर्षे ऊसाच्या फडात ऊस तोडला. राम सातपुते हे आईवडिलांना एकुलते एक व त्यांना 3 मोठ्या बहिणी आहेत. राम सातपुते यांनी आपले 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ते पुण्यासारख्या ठिकाणी गेले. पुण्यात शिकत असताना ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आले. यात त्यांनी पढाई के साथ लढाई असं काम केलं. राम सातपुतेंची बोलण्याची पद्धत त्यांच्या भाषणातून दिसत होती. त्यांनी त्या काळात अनेक चळवळीत भाग घेतला. काही चळवळींचे नेतृत्व केले. एक धडाडीचा नेता यात तयार होत होता. आणि अजून एक म्हणजे राम सातपुते हे राष्ट्रीय स्वयंसंघातही काम करत होते. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची नजर त्यांच्यावर पडली. एक चांगला धडाडीचा नेता आणि पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता फडणवीसांनी ओळखला आणि फडणवीसांनी राम सातपुतेंना माळशिरसला 2018 मध्ये पक्षाच्या कामासाठी पाठवलं. यामध्ये त्यांनी युवा मोर्चाचं उपाध्यक्षपदही भूषवलं. माळशिरस मतदारसंघ आपण जर बघितला तर तिथे मोहिते पाटील कुटुंबाचं वर्चस्व राहिलं. मोहिते पाटील हे त्यावेळेस राष्ट्रवादीत होते. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश केला व त्यानंतर भाजपाने 2019च्या विधानसभेच्या मैदानात कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या राम सातपुतेंना उतरवलं. तसं बघायला गेलं तर माळशिरस हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. राम सातपुते असे सांगतात की ज्या दिवशी मी माझा 2019ला उमेदवारी अर्ज भरायला गेलो त्या दिवशीही माझे वडील चपला शिवायचं काम करत होते. असं असताना यामध्ये त्यांचा सामना राष्ट्रवादीचे दिवंगत नेते उत्तमराव जानकर यांच्याशी होणार होता. नुकतेच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले मोहिते पाटील यांचा गट मात्र सातपुतेंच्या पाठीशी होता. तसं असलं तरी इथे काटेकी टक्कर होणार असं लोकात बोललं जाऊ लागलं. अखेर 2019 विधानसभेचा निकाल लागला आणि भाजपाचे राम सातपुते यांचा विजय झाला. त्यानंतर राम सातपुतेंनी इथं चांगलंच जम बसवला व आपल्या कामातून लोकांची मने जिंकली. त्यामध्ये त्यांनी मतदारसंघात अनेक कामेही केली. त्यामुळे तेथील जनतेचा राम यांच्यावरचा विश्वास वाढला. असं असलं तरी पुढे जाऊन 2024च्या लोकसभेदरम्यान सोलापूर लोकसभेला राम सातपुतेंचं भाजपाने तिकीट दिलं. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. याच कारण म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करून माढा लोकसभा लढवली. याचाच फटका सातपुते यांना बसला असे लोक बोलू लागले. त्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीत भाजपाने पुन्हा राम सातपुतेंना त्याच मैदानात उतरवलं आणि यात मात्र सातपुतेंना पराभवाला सामोरं जावं लागलं. याचं कारण म्हणजे सातपुतेंच्या विरोधातील उमेदवार म्हणजे उत्तमराव जानकर होते. आता इथलं समीकरण असं की जानकर गट आणि मोहिते पाटील गट असे 2 गट इथं होते. मात्र 2024 लोकसभेला हे दोन्ही गट एकत्र आले. याचाच फटका विधानसभेला राम सातपुते यांना बसला आणि राम सातपुते यांचा 13,000 मतांनी पराभव झाला. असं असलं तरी इतक्या संघर्षातून पुढे येणं आणि आमदार होणं ही काय सोपी गोष्ट नाही. ज्या तालुक्यात आपल्या आईवडिलांनी ऊस तोडला त्याच तालुक्याचा आमदार आज मुलगा झाला. असा इतिहास या राम सातपुते यांचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि